मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या संख्यांचे वर्ग एकदम सोप्या पद्धतीने कसे काढायचे याच्या खास ट्रिक्स बघणार आहोत. आता यामध्ये प्रथम एकक स्थानी 5 हा अंक असलेल्या संख्यांचा वर्ग काढण्याची ट्रिक्स आपण बघणार आहोत. आता एक उदाहरण म्हणून आपण संख्या घेऊया 35. आता या 35चा आपल्याला वर्ग काढायचा आहे. 35चा वर्ग सोप्या पद्धतीने कसा काढायचा तर एकक स्थानी जो अंक 5 आहे त्या 5चा वर्ग लिहून घ्यायचा. 5चा वर्ग 25 आणि 5च्या अगोदरचा जो अंक आहे 3 आणि त्याच्या पुढचा अंक आता 3च्या पुढचा अंक आहे 4 यांचा गुणाकार 25च्या समोर लिहायचा. 3 चोक 12 म्हणजे या 35चा वर्ग आलेला आहे 1225. आता दुसरं उदाहरण घेऊया आपण 65चा वर्ग. आता 65चा वर्ग काढायचा आहे. एकक स्थानी 5 आहे म्हणून 5चा वर्ग 25 लिहून घ्यायचा आणि याच्या समोर 5च्या पुढे जो अंक आहे 6, 6च्या पुढची संख्या आहे 7, 6 7 42 हा गुणाकार आपण 25च्या समोर लिहायचा आहे. म्हणजे 4225 हा आपल्याला 65चा वर्ग मिळालेला आहे. पुढचं आणखीन एक उदाहरण घेऊया 85चा वर्ग काढूया आपण. आता 85 मध्ये एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग लिहून घेऊया. 5चा वर्ग 25. 5च्या समोरचा अंक जो आहे 8, 8च्या पुढची संख्या आहे 9 यांचा गुणाकार 8 9 72 तो इथं लिहायचा आहे. म्हणजे 85चा वर्ग आपल्याला मिळालेला आहे 7225. आता आपण काढूया एकक स्थानी 0 हा अंक असलेल्या संख्यांचा वर्ग. एकक स्थानी 0 असलेल्या संख्यांचा वर्ग करत असताना दिलेल्या संख्यामध्ये जेवढे शून्य असतील त्याच्या दुप्पट शून्य उत्तरामध्ये लिहायचे असतात त्या संख्येच्या वर्गामध्ये. आता 10चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. आता एकक स्थानी 0 आहे, 0 एकच आहे म्हणून वर्ग होत असताना ते 0 2 होतील आणि शून्याच्या समोरचा अंक जो आहे त्याचा वर्ग लिहायचा. 1चा वर्ग 1 म्हणजे 10चा वर्ग 100 मिळालेला आहे. आता 20चा वर्ग काढायचा आहे. एकक स्थानी एकच शून्य आहे. वर्ग होत असताना त्याचे 2 शून्य होतील आणि शून्याच्या समोरचा अंक आहे 2, 2चा वर्ग होईल 4 म्हणजे 20चा वर्ग 400 मिळालेला आहे. तसंच आपण 70चा वर्ग काढूया. एकक स्थानी 0 आहे ते 0 2 होतील आणि समोरच्या शून्याच्या समोरचा अंक जो 7 आहे त्याचा वर्ग केल्यानंतर 7चा वर्ग येईल 49 म्हणजे 70चा वर्ग 4900 आपल्याला मिळालेला आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण एकक स्थानी 0 असलेल्या संख्येचा वर्ग काढू शकतो. दिलेल्या कोणत्याही संख्येचा वर्ग आपण काही सेकंदात ट्रिक्सने काढू शकतो. आता इथं 84 ही संख्या घेतलेली आहे. 84चा वर्ग करण्याची एकदम सोपी पद्धत आपण बघणार आहोत. आता 84 मधील 4चा वर्ग 16 लिहून घ्यायचा आहे. त्याच्यासमोर 8चा वर्ग लिहून घ्यायचा. 8चा वर्ग 8 8 64. आता काय करायचं 8 4 आणि 2 यांचा गुणाकार करून घ्यायचा. 8 गुणिले 4 गुणिले 2 8 चोक 32 32 दुने 64. तर एकक स्थानचा अंक सोडून 8 गुणिले 4 गुणिले 2 केल्यानंतर हा जो गुणाकार येणार आहे 8 चोक 32 32 दुने 64 हा गुणाकार आपण आता वर्गसंख्या लिहिलेल्या आहेत त्याच्या खाली लिहून घ्यायचा आहे. एकक स्थानचा अंक सोडायचा म्हणजे एकक स्थानच्या खाली 0 लिहून घ्यायचा आणि या शून्याच्या समोर हा 64 आलेला गुणाकार लिहून घ्यायचा आणि काय करायची यांची बेरीज करायची. 6 अधिक 0 6 4 आणि 1 5 6 आणि 4 10 हातच्या आला इथं 1 6 आणि 1 7 म्हणजे 84चा वर्ग आपल्याला मिळालेला आहे 7056.
तर याच पद्धतीने आपण 3 अंकी, 4 अंकीपर्यंतच्या म्हणजे कोणत्याही संख्यांचा वर्ग आपण एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतो. आणि यापुढील उदाहरण घेऊया आपण. 93चा वर्ग काढूया. 9चा वर्ग काढत असताना प्रथम 3चा वर्ग लिहून घ्यायचा. 3 त्रिक 9. पण हा वर्ग आपण 2 अंकीमध्ये लिहायचा आहे. 09 असा लिहून घ्यायचा. त्यानंतर 9चा वर्ग 99 81. आता काय करायचं? 9, 3 आणि 2 यांचा गुणाकार. 9 गुणिले 3 गुणिले 2. आता 9 गुणिले 3 गुणिले 2 यांचा गुणाकार आपल्याला इथं लिहून घेतलेल्या वर्गसंख्येच्या खाली मांडायचा आहे. आता 9 त्रिक 27, 27 दोन्ही 54 यांचा गुणाकार येईल 54. तो आता इथं मांडायचा आहे. एकक स्थानी आपण 0 लिहून घ्यायचे आणि त्याच्यासमोर हे 54 मांडून घ्यायचे. आणि आता काय करायचं? यांची बेरीज करून घ्यायची. 9 अधिक 0 9, 4 अधिक 0 4, 5 अधिक 1 6 आणि 8 8. म्हणजे आपल्याला 93चा वर्ग मिळालेला आहे 8649. आता आपल्याला काढायचा आहे 208चा वर्ग. आता 3 अंकी संख्येचा वर्ग आपण काढणार आहोत. तर काय करायचं? आपण 8चा वर्ग लिहून घ्यायचा. 8 8 64 आणि 20चा वर्ग त्याच्यासमोर 400 लिहून घ्यायचा. आता आपल्याला काय करायचं आहे? 20 गुणिले 8 गुणिले 2 यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. तो गुणाकार इथे आपण पुढे लिहून घेऊया. 20 गुणिले 8 गुणिले 2. आता यांचा गुणाकार येईल 8 दुने 16, 16 दुने 32, 320. आता तो गुणाकार आपण वर्ग लिहिलेल्या संख्येच्या खाली लिहून घ्यायचा आहे. एकक स्थानी 0 लिहून घ्यायचा आणि त्याच्यासमोर 320 लिहून घ्यायचे. आणि काय करायचे? आता यांची बेरीज. 4 अधिक 0 4, 6 अधिक 0 6, 2 अधिक 0 2, 3 अधिक 0 3 आणि 4 4. म्हणजे 208चा वर्ग मिळालेला आहे आपल्याला 43,264. तर अशा सोप्या ट्रिक्सनुसार आपण दिलेल्या संख्यांचे वर्ग अगदी काही सेकंदामध्ये काढू शकतो. कोणतेही वर्ग पाठांतर करण्याची गरज नाही.